आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक आणि राजकीय संघर्षात समर्पित केलं असे माझे आमदार नारायणरावजी मुंडे साहेब, ज्यांनी अत्यंत ताकदीची आणि आत्ता ज्या गोष्टीवर आपण चिंतन करतोय त्या दृष्टीने जर विचार केला तर साधारण 90च्या दशकामध्ये बीड जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांची आदरयुक्त भीती होती अशी संघटना म्हणजे भगवान सेना, आणि त्या भगवान सेनेच्या निर्मितीमध्ये ज्यांचा एक वाटा आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतरावजी सानप साहेब, महाराष्ट्रभर स्वतःचं नाव घेऊन स्वतःची संघटना, स्वतःचं काम, हे काम करत असताना ज्यांनी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून इतकी वर्ष दिली. आणि आज खरं म्हणजे बाळासाहेबांना माझी सूचना आहे की तुम्ही थोडं जरा आराम करून हे सगळं करा, कारण तुम्हाला माहीत नसेल इथल्या लोकांना की तुम्हाला स्पेस मेकर बसवलं आता आणि इतक्या याच्यातसुद्धा तुम्ही संघर्ष करताय. खरं म्हणजे आमच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. असे बाळासाहेब सानप, ज्या आदरणीय ताई बारामतीहून आल्यात, त्या व्यासपीठावरची सर्व मान्यवर, गोविंदरावजी वनवे यांनी जी खंत व्यक्त केली ती खरं आहे. खरं म्हणजे मोहन आणि माऊली यांची जी टीम आहे ही हे काम करते, समाजावर कुठं अन्याय झाला की ती धावून जाते. खरं म्हणजे हे त्या कालखंडातल्या तरुण पिढीचं हे काम आहे. परवा मी एका मोठ्या माणसाचा मृत्यू झाला म्हणून पहिल्या दिवशी जाता आलं नाही, दुसऱ्या दिवशी जाता आलं नाही म्हणून 4-5 दिवसांनी जेव्हा जायचा विचार केला तेव्हा मला प्रश्न पडला की आपण त्यांच्या घरी जायचं पण भेटायचं कोणाला, कारण त्यांच्या पुढच्या पिढीतला माणूस ना सामाजिक चळवळीत आहे ना राजकीय चळवळीत आहे, तो ना कधी समाजाच्या कामाला आला. आणि मग जो माणूस मोठा गेला त्याच्या कुटुंबात जर दुसऱ्या पिढीची ओळखच नसेल तर त्याच्या दुःखाला तरी कोणाला भेटून काय सांगणार आपण त्यांना. आणि ही स्थिती वंजारी समाजामध्ये आली, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. घुलेंचं प्रकरण या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे की ही सुरुवात नाही आहे, हे वारंवार अशा पद्धतीचं वंजारी समाजाच्या संदर्भात झालेलं आहे. पण एक लक्षात असू द्या, मी असं म्हणतो कधी कधी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य लक्षात ठेवा की बाबासाहेब असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती हा इतिहास असतो. कदाचित नव्या पिढीला माहीत नसेल की एका खुनाने या जिल्ह्याचं राजकारण बदलून टाकलेलं आहे. शिवाजी वाघांची हत्या ही बीड जिल्ह्याच्या राजकारणातलं क्रांतिकारी पाऊल होतं आणि संबंध जिल्ह्याच्या राजकीय सत्ता सगळ्या उद्ध्वस्त झाल्या. मी तुम्हाला त्यांचं उदाहरण का देतोय तर शिवाजी वाघ हे जातीनं मावळे होते, मात्र त्यांचं जिल्हाभर आंदोलन जे उभं केलं ते वंजारी समाजाने केलं. आणि त्या एका आंदोलनामुळं चंद्रकांत सानपासारखे किमान 10 वंजाऱ्याचे प्रतिष्ठित कुटुंब राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेतून उद्ध्वस्त झाले. पण आपलं बलिदान आपल्या समाजाला आणि आपल्या नेतृत्वाला कामाला आलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. आज स्थिती काय, जसं रवी म्हणाला, रवी शिंदेंच्या सेनेत काम करतात, मी काँग्रेसमध्ये काम करतो, बाळासाहेब स्वतःचं काम करतात, साहेब नारायणराव मुंडे साहेब आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. अडचण अशी आता सगळ्यात मोठी, म्हणजे तेव्हा एका खासदार पुत्राला यांनी अटक करायला लावली, विचार करा. म्हणजे परिस्थिती अशी आहे की आम्ही ज्या पक्षात काम करतो ना त्या पक्षातली लोक आमच्यावर विश्वासच ठेवत नाहीत. लक्षात ठेवा, अत्यंत गंभीर गोष्ट सांगतो मी तुम्हाला. अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही ज्या पक्षात आहोत त्या पक्षात आम्ही काम करत असताना त्या पक्षाचे नेते आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्याचं कारण असं आहे, त्यांना असं वाटतं दादासाहेब मुंडे वंजारी आहे म्हणजे तो कोणत्याही पक्षात असला तरी तो भाजपचा कार्यकर्ता आहे. लक्षात ठेवा. माझी विनंती तुम्हाला असं वाटतंय ना वंजारी अन्याय होतंय, तर वंजारा समाजाने सर्व पक्षीय झालं पाहिजे. तुमची जात आहे ना सगळ्या पक्षात दिसली पाहिजे, आणि सगळ्या पक्षात नाही नुसती तर तुमची जात उपद्रवी आहे हे सुद्धा दिसलं पाहिजे. जोपर्यंत तुमचा उपद्रव दिसणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणीही नमस्कार घालणार नाही. गेली 7 दिवस जर हे आंदोलन तिथं बसून ते चाललंय तर किमान आपण आता उद्यापासून एखादा कृती कार्यक्रम घेता येतो का?
की संबंधित जिल्ह्यामध्ये जी टीम आहे माऊली आपण सगळेजण मिळून आपण काय करूया माहिती आहे का, की उद्या तात्काळ एखादी अशी मीटिंग बोलवता येते का की त्या त्या तालुक्यातले काही प्रमुख लोक बोलूया आणि साखळी पद्धतीनं वन टाइम एकाच वेळेस जिल्हा बंद पाडता येईल का आपल्याला? कारण जोपर्यंत नाक दाबणार नाही आपण तोपर्यंत तोंड उघडलं जाणार नाहीये. एक मोर्चा काढल्याने सरकारला वाटणार नाहीये. आता पण पूर्ण जिल्हा जर आपण चक्काजाम करू शकलो एकाच दिवशी एकाच टायमाला, तर मग मात्र प्रशासनाला विचार करावा लागेल की हे आंदोलन पेटलंय, काहीतरी अघटित घडेल. दुसरी एक सूचना माझी अशी आहे ती म्हणजे कुणीतरी म्हणलं की आपण अल्पसंख्याक आहेत. हे खोटं आहे. हे कुणासाठी आहे? हे परभणीसाठी, हे जालन्यासाठी, हे धाराशिवसाठी, हे लातूरसाठी खरं आहे. बीड जिल्ह्यासाठी ही खोटी गोष्ट आहे. आपण अल्पसंख्याक नाही, एकच जात म्हणून जर संख्या काढली तर आपण दुसऱ्या नंबरला आहोत, म्हणजे आपण बहुसंख्याक आहोत. म्हणजे उदाहरण सांगायला म्हणजे आपण बीड जिल्ह्यामध्ये बहुसंख्याक आहोत आणि सगळ्या राज्याला आपण नेतृत्व देतो. बीडमध्ये जे घडेल समाजात त्याचा मेसेज राज्यात जातो. जर समजा आपल्या ज्या नेत्या आहेत आदरणीय पंकजाताई साहेब आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब, खरं म्हणजे आपण आग्रह केला पाहिजे या दोघांना की तुम्ही आमचं शिष्टमंडळ घेऊन या संदर्भातलं या राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे. तुमच्या नेतृत्वाखाली भेटा, पण सरकारला तर भेटलं पाहिजे. कारण अडचण अशी आहे की हा समाज सत्यत आहे असं सगळ्यांचा समज आहे. म्हणजे ताई मंत्री आहेत, DM साहेब त्या सरकारमधल्या पक्षात आहेत. अशा स्थितीमध्ये आपण जर ठरवलं की आपण आंदोलन करायचं, उग्र करायचं, जाळपोळ करायची, हे करायचं ते करायचं आणि सत्तेतले लोक नाही संग राहिले तर भीती काय माहिती आहे का, की काही लोकांनी व्यक्त केली ती भीती की आपण का पेटत नाही. गोविंदराव तुम्ही म्हणालात, गोविंदराव आपले 10,000 माणसं बीड शहरात राहतात. 10,000 माणसं इथं जमलेली माणसं पर्सेंटेजचा जर विचार केला तर 3-4% आहेत. आत्ता तुम्ही नगर रोडला, जालना रोडला आणि बार्शी रोडला जर हॉटेल शोधल्या तर याच्यापेक्षा जास्त वंजारीची माणसं तुम्हाला इथं भेटतील. बघा, विचार करा. आणि मग त्यांना का गांभीर्य नाही याचं? त्यांना का वाटत नाही आपण समाजाच्या मिटिंगला गेलं पाहिजे? याचा अर्थ या मुद्द्याची झळ त्यांना डायरेक्ट जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत माणूस आपल्याला येतच नाही की माझा अन्याय झाला म्हणायला. एकदा त्याच्यावर अन्याय झाला की मग ते आपल्याला शोधित येतात की आमचा अन्याय झालाय, आमचं असं झालंय, आमचं तसं झालंय. मला असं वाटतं की ही जी चेतन आहे की जाणीव आहे ना, ही जाणीव आपण सगळ्यांना करून दिली पाहिजे की बाबा हे असं नाही असं आहे. आणि म्हणून एक कृती कार्यक्रम करण्याच्या दृष्टीनं की या प्रकरणामध्ये घुलेंच्या प्रकरणामध्ये जो काही घटना घडली आहे त्या घटनेतले जे काही आरोपी असतील त्या आरोपीच्या संदर्भामध्ये पोलिसांची दुटप्पी भूमिका नसली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तपास करणारी जी यंत्रणा आहे, पहिल्या प्रकरणात बी हीच यंत्रणा होती, दुसऱ्या प्रकरणात बी हीच यंत्रणा आहे. आणि म्हणून या प्रकरणात ते गंभीर झाले पाहिजे. या दृष्टीने काय करता येऊ शकतंय त्याच्या काही सूचना आपण मांडाव्यात. पण एक लक्षात ठेवा, मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, मी भाऊंना माहीत आहे की भगवान सेनेचे संस्थापक सदस्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे. मी या आंदोलनातून आलेलो आहे. मी आंदोलनं बघितलेली आहेत. मी स्वतः एका आंदोलनामध्ये जेलमध्ये जाऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे आता काय माहिती आहे का, आंदोलन केल्यास भीती वाटण्याचा जो प्रकार आहे की असं झालं तर असं होईल, ही जी भीती आहे ही भीती आपल्या मनातून काढावी लागेल. आणि कुणीतरी म्हटलं, मला संजय केदार वगैरे म्हटले की आपण असं हे जे काही पद्धतीनं त्यांनी फार चांगलं मांडलं संजयनी खरं म्हणजे हा विषय. पण संजय आता काय परिस्थिती झाली माहिती का, आपली जी झेंझी ना, झेंझी, हे झेंझी पोरं आहेत ना, झेंझी पोरं, यांना समाज आंदोलन काही माहीत नाही. आता बघा इथं आलेली जी पोरं आहेत ना, ह्याच्यातली अर्धी पोरं भगवान सेनेच्या काळातलीच आहेत आणि जी त्यांच्या अटॅचमध्ये आले ती आहेत. म्हणजे झेंझीचं पोरं इथं दिसत नाही आंदोलनात. आणि जर ह्या पोरांना ह्याचं गांभीर्य जर सांगितलं की बाबा हे असं नाही, जरा हे असं आहे, तर ती पोरं सुद्धा आपल्याला सोशल मीडियामध्ये आणि इतर गोष्टीमध्ये मदत करू शकतील. म्हणून आपल्या कुटुंबातल्या तरुण पोरांना सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य आपण लक्षात आणून दिलं पाहिजे की हे असं नाही, हे असं आहे, असं माझी इच्छा आहे. किंवा केवळ एक रस्ता रोको, एखादं चांगलं शिष्टमंडळ सरकारच्या प्रतिनिधींना भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपल्या नेतृत्वांना सांगितलं पाहिजे, ज्याचा ज्याचा नेता असेल. कारण काय व्हायला माहिती आहे का, की आज बऱ्याच लोकांना नेतृत्व कोण निरोप नसतील, बैठकीला जायचं का नाही जायचं. आणि मग बरेच जण नेतृत्वाची आदेशाची वाट बघतील किंवा ते सरकारमध्ये आपण, मग आपले लोक गेले तर उद्या ते आपले विचारतील तुमचे लोक कसं काय, या भीतीमध्ये सुद्धा आहेत काही लोक. आणि म्हणून आपल्या नेत्याला विचारून घ्या वाटल्यास
त्यांना सांगा की हा एका माणसाचा विषय नाही, हा आपल्या समाजाचा विषय आहे आणि हा समाजाच्या विषयावर जर तुम्ही कधी एकत्र येऊ शकाल तर समाजाने सगळ्याला आपला म्हटलं पाहिजे. नाही तर होतं काय मग की आम्ही आंदोलन केलं की आमच्या एखाद्या प्रश्नात जाऊ द्या ते आपल्या फलाण्याच्या विरोधात आहे, त्याला काय मदत करायची. कारण याच्यामुळं खरं म्हणजे आंदोलन संजय माणसं का तुटलेत की समजा मी आहे, जसं उल्लेख केला माझा, की तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे ही गोष्ट मी स्पष्टपणे सांगतोय तुम्हाला, डिप्युटेशन मला काढण्यासाठी जितकं इतर जातीच्या लोकांनी मागणी केली नाही त्याच्यावर जास्त वंजारीच्या लोकांनी मागणी केली. वंजारीच्या लोकांनी मला डिप्युटेशन काढायला हवं तुमच्या माहितीच तो. का तर मी नेतृत्वाच्या विरोधात बोलतोय म्हणून. अरे मी नेतृत्वाच्या विरोधात बोलतोय म्हणजे काय, खरं बोलतोय ना. खरं बोलणं जर गुन्हा असेल आणि त्याचा त्रास होत असेल तर मग कशाला जायचं आंदोलन जातीच्या आणि समाजाच्या. ही बी मानसिकता असते ना कधी कधी. तर ही मानसिकता नाही झाली पाहिजे. समाजाने कसला बी असला आपला माणूस एखादा आणि तो काम करतोय ना तो आमचा म्हटलं पाहिजे. तो किती चुकू द्या बाहेर बाहेर आपण त्याच्या पाठीत मग राहिलं पाहिजे की नाही नाही आमचा माणूस आहे. नाही तर दुसऱ्या जिल्ह्यातली माणसं भेटली आणि त्यांनी तुमची ओळख सांगितली नाही त्याचं काय खरं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याच माणसाची इज्जत घालवतो लोकांमध्ये आणि पुन्हा अपेक्षा करता की नाही आपण एक झालं पाहिजे. किमान आपल्या माणसांची इज्जत करायला शिकलो आपण तर मला वाटतं की हे लोक अजून जमतील. आणि म्हणून गोविंदराव म्हणले तसं, गोविंदराव शहरातल्या लोकांना कदाचित म्हणजे मोहननी त्यांनी खरं म्हणजे टाकले. म्हणजे मी सकाळी नांदेडला होतो, मला मोहनचा फोन आला की नाही 5 पर्यंत पोहोचवावं लागेल. म्हणजे काय की त्यांनी केला प्रयत्न सगळ्याला, परंतु असं वाटतं की काही लोकांना प्रत्यक्ष निरोप भेटले नसेल अजून काही. पण आपण जर ठरवलं, पण आता कार्यक्रम मात्र आपल्याला माऊली तात्काळ काहीतरी घोषित करा आज. म्हणजे जे काय करायचं आहे ना आंदोलन ते आज इथं आपण एका निर्णय आलं पाहिजे. नाही ना तुम्ही द्या भाषणात तुम्ही करा, मला काय सर माझी आमदार साहेब करतील जे काय आंदोलन असेल. मी थोडंसं दुसरं व्यापात असल्यामुळे मी बोलतो मी. कारण मी काय जे ठरेल तुमचं आंदोलन जे काही ठरेल एक काँग्रेस पार्टी वगैरे म्हणून नाही पण एक वंजारी समाजाचा कार्यकर्ता म्हणून जे आंदोलन ठरेल ते आंदोलन मी तुमच्या बरोबर आहे सगळ्या दृष्टीने. आता आपण केवळ मागणारे नाही तर देणारे सुद्धा आहोत. त्याच्यामुळे जे काही कॉन्ट्रीब्युशन ठरेल माऊली ते सगळं कॉन्ट्रीब्युशन देण्याची माझी मानसिकता आहे, तयारी आहे. म्हणून माझी एकच विनंती आपल्या सगळ्याला की आता आपण सगळेजण मिळून एक आक्रमक लाईन घेतली पाहिजे आणि सोशल मीडियावर काम करताना सुद्धा कुणीतरी 1-2-3 लोकांची टीम ठरवा. ती टीम टाईप करून देईल तुम्हाला काय करायचंय, आपलं लाईन काय. एक लाईन टॅग ठरली पाहिजे. एक लाईन चालवायची असेल तर तीच लाईन सगळ्यांच्या फेसबुकला दिसली पाहिजे की हे असं आहे. सगळ्यांचं स्टेटस त्याच पद्धतीचं असलं पाहिजे. म्हणजे काय होईल की त्यांना कळेल, जाणीव होईल. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लिहितो आणि मग ते प्रत्येकजण आपला त्याचा अर्थ काढतो. त्यापेक्षा जी तुमची सोशल मीडियाची टीम आहे त्यांना एक लाईन टॅग द्या आणि हे आंदोलन चालवा. समजा उद्या 4 वाजता असं ठरवून घ्या की उद्या 4 वाजता 4 ते 5 या दरम्यान घुलेच्या संदर्भातला आंदोलनाची टॅग लाईन चालवायची. आणि मग त्याच्यात काय लाईन चालवायची ठरवायचं आणि सगळ्या समाजातल्या बहुतांशी समाजातल्या लोकांच्या सोशल मीडियावर ही टॅग लाईन असली पाहिजे.